म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे असतं की आपले हक्क कुठून सुरू होतात, कुठे संपतात आणि कुठून समोरच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीचे सुरू होतात. हा जो कट ऑफ लाईन आहे, ती कट ऑफ लाईन जर समजली तरच सगळ्यांचे हक्क अबाधित राहतील. नाही तर सगळेजण काय म्हणतील, मी नागरिक आहे, मला हक्क दिलेले आहेत. पण तो पण नागरिक आहे, त्याला पण हक्क दिलेले आहेत, सेम हक्क दिलेले आहेत. मग त्या हक्कांमधला संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. हे कुणाल कामराचा तसाच प्रकार झाला ना तो. त्याला बोलण्याचा हक्क दिलेला आहे आणि दुसऱ्या माणसांना मात्र रेप्युटेशनचा हक्क दिलेला आहे. मग कोणता जास्त महत्वाचा आहे, कुठे थांबायचं कुणी, अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. आणि ते ठरवायचं कसं हे ठरवणाऱ्यांना पण अडचणीचं जाण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात. म्हणून आपले मुख्यमंत्री सुद्धा किमान दर 2 दिवसाआड विधानसभेमध्ये हे वक्तव्य करतायत की हक्क प्रत्येकाला दिलेले आहेत, पण प्रत्येकाने हे समजून घेणं गरजेचं असतं की माझे हक्क केव्हा संपतात आणि समोरच्याचे केव्हा सुरू होतात.